राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी मोहिमेतून 2,07,00,000 मतदार पात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुंबईतील 36 लाख, ठाण्यातून 28 लाख मतदारांचा समावेश आहे। गणना प्रपत्र जमा न केल्यानं ही नावं मतदार यादीतून वगळली जातील। 24 ऑगस्ट प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल। त्यानंतर महिनाभरात या मतदारांना पुन्हा अपील करण्याची संधी मिळणार आहे। मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित मतदार अनुक्रमे या नमुना 6 किंवा 8 भरू शकेल। तसंच संबंधित मतदारसंघातील कोणताही मतदार सदर यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना 7 भरून हरकत घेऊ शकेल, अशी माहिती राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। 2,07,00,000 मतदार हे सध्या महाराष्ट्रातील SIR यादीनुसार अपात्र ठरण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे। आता ही काही अंतिम अपात्र मतदारांची यादी नव्हे, परंतु जर का असे घडले भविष्यामध्ये खरोखरच या लोकांची नावे वगळली गेली तर ते मात्र महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही, लोकशाहीसाठी ते योग्य नाही, अतिशय चिंतेची बाब ठरेल। प्राथमिक दृष्ट्या जो आकडेवारी समोर येते त्याच्यामुळे जवळपास 1,80,00,000 मतदार या पहिल्या प्रक्रियेमध्ये ट्रेस झाले नाहीत। त्याच्यामध्ये काही मयत आहेत। मला वाटतं निवडणूक आयोगाने त्याबद्दल सविस्तर प्रेस नोट देखील काढलेली आहे की जवळपास 16-17 लाख मयत आहेत। काही मतदार ही दुबार मतदार आहेत। दुबार मतदार म्हणजे बऱ्याच वेळेला गावाकडे मतदान असायचं, तुम्ही पुण्यामध्ये असाल तर पुण्यामध्ये मतदान असायचं, मुंबईत असाल तर मुंबईमध्ये असायचं। आपल्याला आठवत असेल तर अनेक पक्षांनी त्यावेळेला दुबार मतदान आणि तिबार मतदानांची पत्रकार परिषद घेऊन, जाहीर सभा घेऊन राज ठाकरे यांनी तर सांगितलं होतं की अनेक दुबार मतदार आहेत। 2 कोटी मतदार अपात्र। जिल्हा मुंबई मतदार वगळण्याची शक्यता। 36 लाख मतदार वगळू शकतात। पुण्यात 28,70,000 मतदार वगळू शकतात। जिल्हाने आकडेवारी आपण सध्या पाहतोय। मुंबई 36 लाख, पुणे 28,70,000, नागपूर 14,44,000, नाशिक 10,29,000, संभाजीनगर 6,09,000।